घटना आहे आनंद सर्जे यांची। सांगली शहरातील पोळमळा परिसरात राहणारे आनंद हनुमंत सर्जे हे अवघ्या 28 वर्षांचे होते। आनंद हे शहरातील एका रेडीमेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होते। त्यांचा संसार पत्नी पल्लवी आनंदा सर्जे आणि 2 लहान मुलांसोबत सुरू होता। पल्लवीचं वय 22 वर्ष असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे। घरात 2 लहान मुलं, पती पत्नी आणि रोजच्या संसाराची धावपळ असं या कुटुंबाचं आयुष्य सुरू होतं। बाहेरून पाहिलं तर हे एक सामान्य कुटुंब होतं। आनंद आणि पल्लवी यांचा प्रेमविवाह झाला होता, म्हणजे दोघांनी एकमेकांना पसंत करून संसाराची सुरुवात केली होती। लग्नानंतर काही काळ त्यांचा संसार सुरळीत सुरू होता। पुढे त्यांच्या संसारात 2 मुलं आली। उपलब्ध वृत्तानुसार त्यापैकी एक मूल मोठा असून दुसरं बाळ अजून लहान आहे। त्यामुळे आनंद काम करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते आणि घरात 2 लहान मुलं असल्यामुळे संसाराची जबाबदारी ही मोठी होती। एकेकाळी प्रेमातून सुरू झालेल्या या नात्यानं पुढे मात्र वेगळंच वळण घेतलं। काही काळानंतर आनंद यांना दारूचं व्यसन लागल्याचं पोलीस तपासात समोर आलं। दारू प्यायल्यानंतर आनंद पत्नीला त्रास देत, शिवीगाळ करत आणि मारहाण करत असल्याचा आरोप पल्लवीनं पोलिसांना दिलेल्या माहितीत केला आहे। त्यामुळं पती-पत्नींमध्ये वारंवार वाद होत असल्याचं सांगितलं जातं। घरात आधीच 2 लहान मुलं होती आणि त्यांची जबाबदारी होती, त्यामुळे या वादांचा परिणाम कुटुंबाच्या वातावरणावरही होत होता। मात्र या कौटुंबिक वादामध्ये पुढे आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आणि त्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत गेली। ही व्यक्ती म्हणजे दीपक अप्पासाहेब अजमाणे। दीपक हा आनंदच्या परिचयाचा होता। उपलब्ध पोलीस माहितीनुसार आनंद आणि दीपक हे दोघेही रेडीमेड कपड्याच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होते। दोघेही मूळचे जत तालुक्यातील असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे। आनंद आणि दीपक यांची ओळख असल्यामुळे दीपकचं आनंदच्या घरीही येणं जाणं होत होतं आणि याच येण्या जाण्यातून पल्लवी आणि दीपक यांची ओळख झाली। सुरुवातीला ही ओळख होती, पण पोलीस तपासानुसार पुढे पल्लवी आणि दीपक यांच्यात जवळीक वाढली। या जवळकीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे। आनंदच्या घरी दीपकचं येणं जाणं असल्यामुळे ही जवळीक वाढत गेल्याचं तपासात समोर आलं। पल्लवीला पतीकडून त्रास होत असल्याचं ती सांगत होती आणि याच काळात दीपक तिच्या संपर्कात होता। त्यामुळे एकीकडे घरातील वाद आणि दुसरीकडे पल्लवी दीपक मधील कथित संबंध अशी परिस्थिती निर्माण झाली। इथपर्यंत ही गोष्ट एका कौटुंबिक वादापुरतीच वाटत होती, पण पुढे या नात्यानं वेगळं रूप घेतलं। पोलिसांच्या तपासानुसार दीपक आणि पल्लवी यांच्यातील संबंध वाढत गेले आणि आनंद या दोघांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। याचवेळी पल्लवीनं आनंदकडून होणाऱ्या त्रासाचा मुद्दाही सांगितला। या सगळ्या परिस्थितीत नेमका पुढे कोणता निर्णय घेतला गेला याची कल्पना त्यावेळी घराच्या बाहेर कोणालाही नव्हती। दरम्यान दिवस नेहमीप्रमाणे जात होते। आनंद आपलं काम करत होते, घर चालत होतं, मुलं घरात होती, पण घराच्या 4 भिंतीच्या आत पती-पत्नीमध्ये नेमकं काय सुरू आहे हे बाहेरच्या लोकांना माहिती नव्हतं। पोलिसांच्या तपासानुसार पल्लवी आणि दीपक यांच्यातील संबंध मात्र कायम होते आणि अखेर 25 जून 2026ची ती रात्र या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत निर्णायक ठरली। रात्री घडलेल्या काही तासांनी आनंदाचा संसार, त्यांच्या मुलांचं आयुष्य आणि पल्लवीचं पुढचं सगळं आयुष्यच बदलून टाकलं। त्या रात्री आनंद आणि पल्लवी यांच्यात पुन्हा किरकोळ वाद झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं। वाद झाल्यानंतर आनंद झोपले, घरात सगळं शांत झालं, पण त्यानंतर पल्लवीनं दीपकला घरी बोलावून घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। रात्रीच्या वेळी दीपक घरात आला, त्यावेळी आनंद झोपलेले होते। पुढच्या काही क्षणात घरात नेमकं काय घडलं हे सुरुवातीला कुणालाच माहिती नव्हतं। सकाळ होईपर्यंत मात्र या घरातील एका व्यक्तीचा जीव गेलेला होता। पोलिसांच्या तपासानुसार दीपक घरी आल्यानंतर आनंद यांना झोपेत असतानाच लक्ष्य करण्यात आलं। त्यांचे पाय ओढणीनं बांधण्यात आल्याचं तपासात समोर आलं। त्यानंतर आनंद यांच्या गळ्यावर हाताने दाब देण्यात आल्याचा आरोप आहे। काही वृत्तांमध्ये पल्लवी आणि आनंद यांच्या छाताडावर बसल्याचं आणि दोघांनी मिळून त्यांचा गळा दाबल्याचं पोलीस तपासाच्या आधारे नमूद करण्यात आलं आहे। या प्रकारात आनंद यांचा मृत्यू झाला, मात्र हा मृत्यू नेमका कसा झाला हे लगेच बाहेर येऊ नये यासाठी त्यानंतर दुसरीच कहाणी तयार करण्यात आली असा पोलिसांचा आरोप आहे। आनंदचा मृत्यू झाल्यानंतर पल्लवीनं नातेवाईकांना बोलावून घेतल्याचं पोलीस तपासात सांगितलं आहे। आनंद बेशुद्ध पडले होते अशी माहिती देण्यात आली। त्यानंतर पल्लवी आणि तिच्या मेहुण्यानं आनंद यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं। रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केलं। त्यावेळी बाहेरून पाहता हा अचानक झालेला मृत्यू असल्याचं चित्र होतं, पण या प्रकरणातून एक गोष्ट पोलीस तपासाच्या लक्षात आली आणि तिथून संपूर्ण तपासाची दिशा बदलली। आनंद यांच्या गळ्यावर काही खुणा आणि ओरखडे असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं।
या खुनांमुळे पोलिसांना संशय आला की हा साधा मृत्यू नाही, तर आनंद यांना बाहेर कुणीतरी मारहाण केली होती. खरं तर गळ्यावरच्या या खुणा कशा आल्या, मृत्यूचं खरं कारण काय होतं आणि त्या रात्री आनंदसोबत नेमकं काय घडलं होतं, हे प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले. त्यामुळे मृतदेह मिरज येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन आणि वैद्यकीय तपासणी दरम्यान पोलिसांचा संशय आणखी बळावला. दुसरीकडे विश्रामबाग पोलिसांनी आनंदच्या मृत्यूचा तपास सुरू केला. सुरुवातीला पती बाहेर कुणीतरी मारहाण केल्यामुळे घरी आला आणि त्यानंतर झोपला अशी माहिती दिल्याचं पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी त्या माहितीची पडताळणी सुरू केली. घटनास्थळी मृतदेहावरील खुणा आणि कुटुंबियांचे जबाब यांची सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि या तपासात पल्लवीच्या जबाबातील काही विसंगती पोलिसांच्या लक्षात आल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी त्यानंतर पल्लवीची कसून चौकशी सुरू केली. आनंद आणि पल्लवीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती घेतली गेली. आनंदच्या दारूच्या व्यसनाबद्दल, घरातील वादांबद्दल आणि पल्लवीच्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी दीपक अप्पासाहेब अजमाणे यांचं नाव पोलिसाच्या तपासात पुढे आलं. आनंदचा परिचित असलेल्या दीपक आणि पल्लवी यांच्यातील कथित संबंध तपास याचा महत्त्वाचा भाग बनले. यानंतर पोलिसांनी दीपकचीही चौकशी केली. दोघांचे जबाब तपासले गेले. त्या रात्री दीपक कुठे होता? तो आनंदच्या घरी आला होता का? पल्लवीशी त्याचा संपर्क होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जाऊ लागली. तपास पुढे जात असताना सुरुवातीला सांगितली गेलेली बाहेरच्या मारहाणीची कहाणी आणि पोलिसांना मिळणारी माहिती यामध्ये तफावत असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी गडद झाला आणि मग या प्रकरणामागील सगळ्यात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. आनंदाचा मृत्यू बाहेर झालेला नसून घरातच झाल्याचा तपासात संशय स्पष्ट होत गेला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पल्लवी आणि दीपक यांनी मिळून आनंदला लक्ष्य केलं होतं. आनंद झोपेत असताना त्यांचे पाय बांधण्यात आले आणि गळा दाबण्यात आला. या घटनेनंतर पल्लवीनं बाहेरच्या व्यक्तीनं मारहाण केल्याचा बनाव केल्याचा आरोप केलाय. पोलिसांच्या तपासानुसार या सगळ्यांमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे आनंद दारू पिऊन पत्नीला त्रास देत असल्याचा पल्लवीचा आरोप आणि दुसरी म्हणजे पल्लवी आणि दीपक यांच्यातील कथित प्रेमसंबंध. या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आनंदला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेतच निश्चित होणार आहे. सध्या पोलिसांनी मांडलेल्या तपासानुसारच हा घटनाक्रम समोर आलाय. आता त्या रात्रीकडे पुन्हा एकदा पाहिलं तर सगळ्या गोष्टी एकामागून एक जोडल्या जातात. आधी पती पत्नींमध्ये वाद झाला, आनंद झोपले. त्यानंतर पल्लवीनं दीपकला घरी बोलावल्याचा आरोप आहे. दोघांनी मिळून आनंदचे पाय बांधले. त्यानंतर गळा दाबण्यात आला आणि आनंदचा मृत्यू झाला असा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर नातेवाईकांना बोलवण्यात आलं आणि आनंदला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्या मृत्यूमागचं खरं गूढ उलगडण्यास सुरुवात झाली. गळ्यावरील खुणा पोलिसांच्या नजरेत आल्या नसता तर कदाचित सुरुवातीची कहाणी वेगळीच राहिली असती. पण पोलिसांनी संशय घेतला, शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर पल्लवी व दीपक यांची चौकशी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चौकशीत दोघांनी आनंदच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात आनंद हणमंत सर्जे वय वर्ष 28 हे मृत व्यक्ती आहेत. ते पोळमळा, सांगली इथं पत्नी पल्लवी आणि 2 मुलांसोबत राहत होते. पल्लवी आनंद सर्जे वय वर्ष 22 आणि दीपक अप्पासाहेब अजमाणे वय वर्ष 21 यांना पोलिसांनी अटक केली. दीपक हा बिरनाळे कॉलेज जवळील सिद्धिविनायक अपार्टमेंट परिसरात राहत असल्याची माहितीची वृत्तांत आहे. दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. म्हणजेच ज्या आनंद आणि पल्लवीनं प्रेमातून संसार सुरू केला त्या संसारात 2 मुलं आली होती. आनंद काम करून कुटुंब चालवत होते, पण पुढे दारूच्या व्यसनामुळे आणि कौटुंबिक वादांमुळे परिस्थिती बिघडल्याचा पत्नीचा आरोप आहे. याच काळात पल्लवी आणि दीपक यांच्यात कथित जवळीक निर्माण झाली आणि अखेर पोलिसांच्या तपासानुसार 25 जूनच्या रात्री दीपकला घरी बोलावून आनंदचा गळा दाबण्यात आला. मृत्यूनंतर वेगळी कहाणी सांगण्याचा प्रयत्न झाला, पण गळ्यावरील खुणांमुळे पोलिसांना संशय आला आणि तपासातून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरापर्यंत प्रकरण पोहोचलं. आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा शेवट एका अत्यंत धक्कादायक वास्तवावर होतो. ज्या घरात प्रेम विवाहानंतर 2 मुलांचा संसार सुरू झाला होता, त्याच घरात 28 वर्षीय आनंद हणमंत सर्जे यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासानुसार हा नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर गळा दाबून करण्यात आलेला कथित खून होता. या प्रकरणात पत्नी पल्लवी आनंद सर्जे आणि दीपक अप्पासाहेब अजमाणे यांना अटक झाली आहे. मात्र आरोपींवरील आरोप सिद्ध होणं बाकी असून पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया याबाबत अंतिम निर्णय होईल.